आज माझी सुक्कं वांगं खायची इच्छा झाली तर मी असं वांगं चिरून घेतलेलं आहे। त्यासाठी एक टमॅटो आणि कांदा मस्त चिरून घेतलेला आहे बघा। आणि कढईमध्ये तेल टाकून छान गरम झालं, 2 चमचे तेल टाकून घेतले, जिरं पण छान तडतडून गेलेलं आहे आणि सुक्कं वांगं करायचं आहे। खूप दिवस झाले सुक्कं वांगं खाल्लं नाही आणि वांगे पण खाल्लेच नाही, तर म्हटलं मसाल्याच्या ऐवजी आज सुक्कंच करून खाणार आहे। तर बघा मस्त कांदा आणि टोमॅटो छान लाल झालेला आहे आणि थोडीशी मी हळद टाकून घेतली, कोथिंबीर टाकून घेतलं आणि त्यानंतर मस्त आता वांगं सोडून देते आणि सुक्कंच करायचं बिना पाण्याचं, फक्त तेलातच मी शिजून घेणार आहे। पाण्याचा मी बिलकुल पण त्यात वापर नाही करायचा आहे। असं वांगं भाकरीसोबत एकच नंबर लागतं बघा, आणि पोळीसोबत पण किंवा भातासोबत कशासोबत आपण याला खाऊ शकतो। आणि मीठ टाकून घेते थोडंसं चवीनुसार, झालं मग। आणि थोडीशी आपल्याला ते यामध्ये लाल मिरची टाकायची, बस काहीच नाही टाकायचं। असंच हलवत हलवत याला आता बघा थोडीशी मी याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकते, जास्त तिखट पण नाही करायचं। आणि तेलात आणि लाल मिरची पावडरमध्ये कलसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कलसून घेतलं की थोडंसं 5 मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफू द्यायचं आहे आणि लगेच आपलं वांगं तयार आहे। तर बघा मस्त गाळ झालेलं आहे, बिना पाण्याचं पण वांगं आपलं शिजून गेलेलं आहे।